वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्री कृष्ण यांना शरण गेल्याने संत समागम घडतो। संत समागमाने ज्ञानप्राप्ती होते। ज्ञानप्राप्तीने वैराग्य निर्माण होते। ज्ञानपूर्वक वैराग्य निरीच्छेला कारण होतं आणि निरीच्छता म्हणजेच मोक्ष होय। आपण संतांचा महिमाचा पुढील भाग ऐकत आहोत। पैठण येथे संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे सर्व त्या ठिकाणच्या ब्राह्मणाला संतुष्ट करून म्हणजे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करून आळंदीस येण्यास निघाले। तेथील ब्राह्मणांचं म्हणणं असं होतं की तुम्ही रेड्याच्या मुखातून वेद वधवून घ्यावेत किंवा रेड्याला जर चाबकाचे फटके मारले तर ते तुमच्या अंगावर उमटतील। त्यांनी रेड्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले, वळ माऊलीच्या अंगावर उमटले। त्यांनी सांगितले की वेदांचे मंत्र यांच्या मुखातून वधवून घ्या। रेड्याच्या मुखातून ऋग्वेद म्हणून घेतला आणि मग ब्राह्मण प्रसन्न झाले। ब्राह्मणाला लाज वाटली। ब्राह्मण निवृत्तीनाथ आणि माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी लीन झाले, साष्टांग नमस्कार केला, क्षमा मागितली। क्षमा मागितल्यानंतर संतांचा एक महिमा असा असतो, संतांची एक किमया अशी असते की ईश्वराला जो श्रीकृष्ण अवतार निर्माण झालेला आहे, श्रीकृष्ण अवतारामध्ये शरण आलेल्याला क्षमा करणं हा अवतार, हे अवताराचं लक्षण आहे आणि त्यांचे हे भक्त आहेत आणि त्यांच्या भक्तांनी त्यांच्याच प्रमाणे राहावं लागतं। म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी सर्व ब्राह्मणाला क्षमा केली आणि म्हणाले, आपण थोर आहात, आपली इच्छा पूर्ण करणं आमचं सर्वांचं काम आहे, परंतु तुमच्या या अशा वागण्यामुळे धर्माला ग्लानी आलेली आहे। म्हणून तिथे पैठण या ठिकाणी राहून त्यांनी धर्माला ग्लानी आलेली आहे हे कारण सांगून त्यांना उपदेश केला। मग शुद्धीपत्रक त्यांच्याकडनं घेतलं। शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही अवतार कार्य तुमचं आहे तेच अवतार कार्य पुढे करा। उपनयनाचे संस्कार आणि संसार याच्यामध्ये न अडकता तुमचं अवतार कार्य जे आहे ते आपण करावं। ज्या ज्या वेळेला भगवंत अवतार घेतात त्या त्या वेळेला ब्रह्मानिक देव त्या अवताराला आपलं अवतार कार्य काय आहे हे समजून सांगत असतात। तसं पैठणला माऊली ज्ञानेश्वरांचं अवतार कार्य काय आहे हे त्यांनी समजून सांगितलं आणि मग रेड्यासह वर्तमान निवृत्तीनाथ, माऊली ज्ञानेश्वर, सोपान काका आणि मुक्ताबाई हे सर्व आळंदीला येण्यास निघाले। वाटेत त्यांना तीर्थक्षेत्र नेवासा हे लागलं। प्रवरेच्या काठी बसलेलं अतिशय रमणीय सुंदर तीर्थक्षेत्र, ज्या ठिकाणी अमृताचं मंथन झालं समुद्रात, परंतु ते अमृत जे वाटलं दैत्याने देवांना वाटण्याचा जो प्रसंग घडला ते क्षेत्र म्हणजे नेवासा क्षेत्र।
ह्या नेवासा क्षेत्रामध्ये मोहिनी राजांची अतिशय सुंदर सुबक मूर्ती आहे। या ठिकाणी भगवंतानी लक्ष्मी आणि नारायणाची अशी अर्ध नरेश्वराची जशी मूर्ती आहे तशी अर्धी विष्णूची आणि अर्धी लक्ष्मीची अशी सुंदर मूर्ती आहे। आणि या पवित्र ठिकाणी जेव्हा त्यांचं आगमन झालं आणि गावात प्रवेश करत असताना समोरून एक सुवासिनी त्यांना वंदन करण्यासाठी आली। सुवासिनीला त्यांनी नमस्कार, त्या सुवासिनीला असं वाटलं की हे संत लोक आहेत, यांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या इति कार्य, पतीचं निधन झालेलं होतं, पती सहगमन ती सती जाण्यास आरंभ करत होती, त्यावेळेला या संतांचं दर्शन झालं आणि पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की दर्शन घ्यावं। माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव। सौभाग्याचं लेणं आहे, ठसठसीत कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, पायात जोडवी आहेत, हातात बांगड्या आहेत, हे सगळं 9 वार साडी नेसलेली आहे, हे सगळं सौभाग्याचं लेणं। आणि अशा सौभाग्यवती माऊली ज्ञानेश्वरांना आणखी नमस्कार केल्यानंतर मुखातून सहज आशीर्वाद निघाला, सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव। तेव्हा माऊली ती म्हणाली की महाराज, हा आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे? माऊलीला काही कळलं नाही। माऊली म्हणाली, काय म्हणतात काय माऊली आपण? आईसाहेब आपण काय म्हणताय? त्यावेळेला ती म्हणाले की माझे पतीचं निधन झालेलं आहे आणि मी पती सहगमनासाठी जात असताना आपलं दर्शन घ्यावं म्हणून मी आपल्याला दर्शनाला आले आणि आपण सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला, आता मी काय समजू? माऊली म्हणाली की ही ईश्वराच्या मुखातून निघाली वाणी आहे आणि ही ईश्वर माऊली तुझी इच्छा ती पूर्ण करणार आहे। म्हणजे काय तर तू सौभाग्यवती आहेस हे जगाला आता परत सिद्ध व्हावं लागणार आहे, करावं लागणार आहे। म्हणून त्यांनी विचारलं की तुझ्या पतींचं नाव काय? ती लाजली, तिने खाली मान घालून सच्चिदानंद असं नाव सांगितलं। प्रेताजवळ आले आणि भगवंताला प्रार्थना केली की देवा, तुझ्या मुखातून निघालेली ही वाणी आहे, ती खरी करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि मी तुला वंदन करतो की तुझा आशीर्वाद, तुझी वाणी खरी व्हावी म्हणून या सच्चिदानंदाला परत जिवंत करा। आणि अशी प्रार्थना मनोभावाने केल्यानंतर माऊली म्हणाली की उठा सच्चिदानंद, उठा। झोपेतून कसा एखादा मनुष्य उठतो त्या पद्धतीने सच्चिदानंद उठले। माऊलीला आनंद झाला, जमलेल्या गावातल्या निवासीवासियांना आनंद झाला आणि मग सर्वांनी ज्ञानेश्वर माऊलींचा मोठा जय जयकार केला। असा चमत्कार घडणं कठीण आहे, एकमेवा द्वितीय, म्हणजे असं होणारच नाही पुन्हा कधी घडलेलं नव्हतं की एका मृत झालेल्या व्यक्तीला आणि जिवंत केलेलं आहे आणि ते सगळे गावकरी मंडळी अतिशय प्रसन्न झाली आणि मग त्यांनी त्यांचा जय जयकार करत त्यांना गावामध्ये आणले। सर्व गुजराती बांधवांसाठी खुश खबर, www.jiavirat.com या वेबसाईटवर गुजरातीमध्ये दर रविवारी साप्ताहिक बातम्या सुरू होत आहेत। સૌ પ્રથમ ડોંબિવલી કલ્યાણ ગુજરાતી સમાજ વતી દુનિયામાં વસતા તમામ ગુજરાતીઓને જય શ્રી કૃષ્ણ। અતિ આનંદ થયો આપની સમક્ષ આવતા, કારણ આપણે ઘણા બધા ગુજરાતી કાર્યક્રમો જોઈએ છીએ। ડોંબિવલી કલ્યાણ ગુજરાતી સમાજના કોઈ પ્રોગ્રામ કે સમાચાર બતાવવા માટેનું કોઈ માધ્યમ ન હતું, તે હવે આપણને મળી ગયું છે। વામનમાંથી વિરાટ બનવા આપણા સૌ ગુજરાતી લોકોના સાથ સહકાર સૂચનોની અમને જરૂર છે। આશા છે આપ આપના સલાહ સૂચન આપનો કિંમતી સમય કાઢી અમને આગળ વધવા માટે મદદરૂપ થશો। તો જણાવો આપના મંતવ્ય, જેથી અમે આપણો પ્રોગ્રામ તે મુજબ બનાવી શકીએ। અમારી વેબસાઇટ છે www.jiavirat.com।
नेवासा क्षेत्र हे अतिशय पवित्र आहे, आजही आहे, त्यावेळेला होतं, आजही आहे. या क्षेत्रामध्ये आग्रहाने संतांना घरी बोलवण्याचा जो प्रघात आहे, म्हणजे माऊली त्या ठिकाणी गेली, माऊलीने त्यांना गावातल्या लोकांनी जो सन्मान दिला तोच सन्मान आजही त्या ठिकाणी दिला जातो. ही अवकी गोष्ट नाही. मी 6 वर्ष नेवासाला श्रीमद भागवत कथा केलेली आहे आणि प्रत्येकाने मला आग्रहाने बोलवलेलं आहे. ती परंपरा आजही त्या ठिकाणी आहे. आणि मग माऊली त्या ठिकाणी राहिली आणि मग हे सच्चिदानंद सपत्नीक ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य झाले, हे पहिले शिष्य त्यांचे. आणि ज्या वेळेला आता पुढे ती कथा येणार आहे, ज्या वेळेला माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं लिखाणाचं काम सच्चिदानंद यांनी केलं. मग त्या ठिकाणी काही दिवस राहिले. गावात अतिशय श्रोतृवर्ग भाविक आहे, श्रद्धावान आहे, कानसेन आहे, म्हणजे शांततेने ऐकणारा श्रोतृवर्ग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी प्रवचन करायला सुरुवात केली, अभंग लिहायला सुरुवात केली आणि लिखाण केलं. त्यांनी खूप लिखाण केलं. तिथून मग फिरत फिरत असताना आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर तो पैठणला झालेला प्रकार, नेवासाला झालेला प्रकार तीर्थयात्रेकडून या आळंदीला येऊन सांगितला. कारण हे आळंदीचे आहेत म्हणून तिथेही लोकांनी सांगितले की तुमच्या गावातले निवृत्तीनाथ, माऊली, ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई यांनी हा चमत्कार नेवासात केला. म्हणून गावकरी त्यांची वाट पाहतच होते. आणि मग निवृत्तीनाथाचं वर्तमान, माऊली, ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई ज्या वेळेला आळंदीला आले त्यावेळेला गावातल्या सर्व मंडळींनी त्यांचं स्वागत केलं. ब्राह्मण मंडळींनी स्वागत केलं. परंतु काही लोक असे असतात की त्यांचं समाधानच होत नाही. आणि ज्या लोकांचं समाधान होत नाही ते अतृप्त असतात. आणि त्या अतृप्तांना जोपर्यंत तृप्त केलं जात नाही तोपर्यंत त्याला ते गाव शुद्ध होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा अशाच एका विठोबा चाटे नावाच्या व्यक्तीला आणि त्याच्यावर अनुग्रह केला. ती कथा सांगतो तुम्हाला. माऊली आणि परिवार त्या ठिकाणी राहत असताना मुक्ताबाईला असं वाटलं की आपण मांडे खावे. मांडे करायचे म्हणजे त्याला कुंभाराकडे जाणं आणि ते खापर आणणं, त्याच्यावरती ते तव्या शेगडीवर ठेवायचं आणि त्या खापरावरती त्या मांडे भाजायचे असतात. बाकी सगळी तयारी झाली. पण हे जे विठोबा चाटे होते त्यांना यांचा फार द्वेष होता. गावात त्यांचा उदो चालायचा आणि हे गावातले सावकार, विद्वान दोन्ही होते. पण हे माऊलीचा द्वेष करायचे. आणि सगळी तयारी झालेली आहे. मुक्ताबाई कुंभाराकडे जाऊन ते खापर आणण्यासाठी घेऊन येऊन घराबाहेर निघाल्या आणि त्यांना हे चाटे भेटले. चाटे म्हणाले कुठं चालला मुक्ताबाई? मुक्ताबाई सरळ ना, त्यांना काय आडफळदाच नाही. ते म्हणाले कुंभाराकडे चालले, खापर आणणार आणि घरी मांडेची तयारी झालेली आहे. माझ्या भावाला मांडे खूप आवडतात, मांडे खायला देणार. ठीक आहे म्हणा, आणतो. आणि दुसऱ्या मार्गाने त्या गावात कुंभाराचे घरं 2-3च असायचे ना पूर्वी. लहान गाव असायचं, प्रत्येक गावात कुंभार, सुतार हे सगळे 12 बलुतेदार हे प्रत्येक गावात असायचे. त्या नियमानुसार ते चाटे त्या कुंभाराकडे जाऊन सांगितलं की ती ज्ञानेश्वरांची, निवृत्तीनाथांची बहीण मुक्ताबाई तुमच्याकडे खापर मागायला येईल, देऊ नका म्हणाले. जर दिलं तर तुमचं कर्ज आजच्या आज मी वसूल करीन. गावातला सावकार मनुष्य, कर्जबारी जरी हे कुंभार, ते म्हणाले आम्ही देणार नाही. मुक्ताबाई ज्या वेळेला मागायला गेल्या त्यावेळेला कुंभाराने सांगितलं की आई असा प्रकार आहे, मी काही तुम्हाला देऊ शकत नाही, राग मानू नका. तुमची कीर्ती मोठी आहे, आम्हाला सेवेची संधी आली होती, परंतु भय पुढे आहे. ती म्हणाली काळजी करू नका, माझा तुमच्यावर काही राग नाही आहे. म्हणून ती घरी आली आणि एका कोपऱ्यात बसली.
माऊली ज्ञानेश्वर जेव्हा घरी आले तेव्हा त्या कोपऱ्यात बसलेल्या मुक्ताबाईला म्हणाले, काय झालं ग, का एका कोपऱ्यात बसली? तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. एवढंच ना म्हणाली, खापरच नाही ना, तुझी तयारी झाली की मला सांग, मी खापर आणून देतो. तिला आनंद झाला. मग तिने ती सगळी तयारी केली आणि माऊली ज्ञानेश्वरांना म्हणाले की माझी तयारी झाली, खापर घेऊन या. मग त्यांनी आपली योग सामर्थ्याने पाठ खापरासारखी लाल केली आणि म्हणाले, आता मुक्ताबाई भाजा मांडे. आणि ते मांडे भाजले. आणि ते मांडे भाजत असताना कसं असतं, एखाद्याला त्रास दिला तर तो त्रास सहन करतोय का, हे पाहण्याची आणखीन एक मानवात एक अतिशय वाईट आणखीन कल्पना असे त्यांची की पाहायचं आपण, त्याचं दुःख पाहायचं. म्हणून हे चाटे, विठोबा चाटे त्यांच्या घरी आले. झोपडी होती. झोपडीच्या फटीतून त्यांनी पाहिलं तर माऊली जिथे बसलेली आहे आणि माऊलीची पाठ लाल झालेली आहे आणि मुक्ताबाई त्या पाठीवरती मांडे भाजत आहेत. ते पाहिल्यानंतर एकदम घाबरून गेले. काय योग सामर्थ्य आहे, इकडं हास्य आहे आणि पाठ एकदम लाल तव्यासारखी, खापरासारखी लाल झालेली आहे आणि त्याच्यावर ही मुक्ताबाई अत्यंत आनंदाने मांडे भाजती आहे. मांडे भाजून झाले. परत माऊलीने आपली पाठ शांत केली, नेहमीसारखी झाली आणि नंतर मग सगळे भावंड जेव्हा नैवेद्य समर्पण केला भगवंताला. कारण निवृत्तीनाथाने कृष्ण उपासना त्यांना दिली होती. जे स्वयंपाक तयार केले, जो स्वयंपाक तयार केलेला आहे तो भगवंताला अर्पण करणे आणि मग त्याला प्रसाद असं म्हणतात. आपण नैवेद्य समर्पण करत नाही. समर्पण केल्यानंतर तो जो खातो आपण, ते जे अन्न असतं ते प्रासादिक अन्न होतं, ते बाधत नाही. आता काय झालंय की घरात नैवेद्य दाखवण्याची परंपराच राहिलेली नाही. का? सकाळी लवकर त्यांची मंडळी असते, घरातल्या बाई माणसं असतात, आई भगिनी स्वयंपाक करतात, डबा भरतात की हे महाराज ऑफिसला निघाले. वेळ कुठे लोकांना, मग नैवेद्य कधी दाखवणार? पण काही व्यक्ती आजही या भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, आपल्या ठाणे जिल्ह्यात आहेत की हे सर्व नियमानुसार वागत असतात. म्हणून महाराष्ट्र, म्हणून भारत, म्हणून आपला ठाणे जिल्हा हा अतिशय आनंदी राहत असतो. आलेल्या संकटाला तो समोर जाणं, त्याच्यावर मात करणं, हे आपल्याला, ही ताकद आपल्याला सामूहिकरित्या प्राप्त होत असते. आणि अशा प्रकारे नैवेद्य समर्पण केला, प्रसाद म्हणून खाण्यास आरंभ केला. तेव्हा ह्या विठोबा चाटेंना धीर धरवला नाही. म्हणून त्यांनी त्या झोपडीत प्रवेश केला, साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, माझ्याकडून चूक झाली, आता तुम्ही मला क्षमा करा. म्हणून प्रसाद म्हणून त्याच्यातील एक थोडासा मांड्याचा तुकडा खाल्ल्याबरोबर अत्यंत समाधानी, प्रसाद पाहे प्रसादाची वाट. ईश्वराला, भगवंताला म्हणजे भगवान श्रीहरी सोडून ब्रह्मादिक देवांना प्रसाद मिळणं दुर्मिळ आहे. तो फक्त मानवाला मिळतो आणि तो पृथ्वी तलावरच मिळतो, स्वर्गात मिळत नाही. आणि तो फक्त तीर्थक्षेत्रावर मिळतो किंवा एखाद्या गावात उत्सव महोत्सव केला तर त्यात मिळतो. त्याला आपण काला म्हणतो. आणि असा प्रसाद विठोबा आणि चाटेंनी घेतल्याबरोबर त्यांना समाधान झालं आणि मग ते माऊली ज्ञानेश्वरांच्या परम भक्त झाले. संतांचा महिमा आपण पुढील भागात पाहूया.